लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नेते मंडळी आता मतांसाठी शेतकऱ्यांच्या दारोदारी फिरत आहेत। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्हा हा कांदा द्राक्ष उत्पादकांसाठी जगप्रसिद्ध आहे। नाशिकचा कांदा हा आशिया खंडात जात असतो। मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळे सोबतच अवकाळीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यावर लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आता शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे। आमच्यासाठी जर तुम्ही ठोस भूमिका घेतली नाही तर तुम्हाला आम्ही मतदान करणार नाही, त्यामुळे कुणाला निवडून द्यायचं हे आम्ही ठरवू, अशा भाषेमध्ये आता त्यांनी मत मागणाऱ्या लोकप्रतिनिधींचा चांगलाच समाचार घेतलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा न खाता कोणीच मेलेलं नाही आजपर्यंत, पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं। या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे। एक केंद्र सरकार असो नाही तर विरोधी पक्ष असो, सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं, शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही। या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये। आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरवू। उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान छान करायचं, कांद्याचा ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने, कांद्याच्या गंजावर जाऊन कांदे निवडायचं, हे उगाच बरोबरचं कौतुक करायचं नाही। जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन आमचे 2 शब्द बोलले पाहिजे। हे कधीच काही बोलत नाही, उगाच फक्त बरोबर कौतुक करायचं आणि मतं मागायचे। आता मतं मागायला येऊ नका, आता आम्ही ठरवू मत कोणाला द्यायचं। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।